आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो, जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी, का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही, भेद नाही फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळेजण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहिती. उद्या तुम्ही खोटं ठरवता आणि खरं ठरवता, तपासात काय असेल आम्हाला नाही माहित. आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार आहेत. मी नाव नाही घेणार त्यांचं, ह्या कोण आहे त्यांचं, कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, त्याला कायदेशीर काही बंधन आहेत. जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाहीत तोपर्यंत मी घेणार नाही. फक्त धरले दोघं एवढाच मी शब्द वापरणार, त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झाली. यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना, आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होते. यांना 3 प्रकार दिलते. आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी, पत्रकार बांधवांना, तुमच्यासाठी सुद्धा आहे. कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहेत, म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये, पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय येऊ. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना. ते तयारीचे असते ना, तयारीत करण्याच्या. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. हे सुखासमाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत, असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो, फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी, तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेलेला होता याच्यातला, आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, ह्याच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठं, मी लागन ते देतो. मग यांची तिथं
इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असेच. तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी असं पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता हे खरं असन खोटं असन तपास करा. आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं, मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडणार तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले, गेले ते. हे बघा, याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन ह्यो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजविला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, हे त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणले, आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला, नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला, नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असू किंवा जुनी असू, आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर आहे. तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे. ही असली वृत्ती राज्याला, गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं, आशाने माणूस उंचीवर जात नसतो. माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची. घातपात करून, खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा होत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं तो त्यांना बोललेला पण आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवतय. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग. संपनात त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले आहेत. अहो, इतके भयंकर डाव येतं. बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं तर कोण कुणाचा याचा मेळच लागणार. त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोपी आहेत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी सिरियस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती. आणखी
बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे, म्हणजे त्या शिटाच्या खाली. बघा आता ही सिस्टम, मोबाईल शिटाखाली. कोण बघा शिटाखाली काय बोलतोय कोण नेता, किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलतेत, हाय का काही मिळ. अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय. त्या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचं. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि हे आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिलं तरी चालतंय, फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मेळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असली, आता खरं आहे कुठे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहितीये मोबाईल कुठं ठेवते शिटाखाली. जर एखाद्याचा येणे जणू सत्कार केला बरं का राजकीय नेत्या, हो तुम्ही ओबीसीचा असताना मराठीचा असताना याच्यात घुसा, नुसतं मायावरच काय आरोप करता. अरे मी खमक्या होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कोणी हातच नाही घातलेला. नसतात त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय हे कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, त्याची यंत्रणा कमजोर केली सगळी. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. एखाद्याला जर फोटो दिला ना, जणू फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा, काचाच्या बाहेरचा असा, त्याच्या सुद्धा कॅमेरे बसलेले जणू, कॅमेरे बसलेले. हो आता ते घरात काय करीत असं एखादी बार, मग त्याच्यावर ब्लॅकमेल करतो काय. बरं आला चार्जिंगचा विषय, त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा, आणि मग ते घर पुसणारे कशाला आहेत, त्याला डबल पगार द्यायचा, टिबल द्यायचा. एखाद्याचा पीए, समजा एखाद्याचा पीए नाही बॉडीगार्ड एखाद्याचा, त्याला 5 पट पगार. याची सिस्टम. एखाद्याचा पीए त्याला वाढून. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे.